नमस्कार, मी रेणू तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। लग्न सराई चालू झालेली आहे, त्यानिमित्ताने म्हटलं तुमच्यासोबत एक DIY शेअर करावं। आज आपण बनवणार आहोत लखोटा। तर तो कसा बनवायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एक प्लास्टिक पेपर लागणार आहे। इथे मी OHP शीट घेतलेली आहे। तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लास्टिक पेपर डबल करून लावला तरी चालेल। तुम्ही खणाचं कापडही यूज करू शकतात। मी येथे ब्रोकेडचा कपडा घेतलेला आहे आणि याच्यात तुम्ही माप कमी जास्त करू शकतात। तुम्हाला मी एकदा मेजरमेंट दाखवते। उंचीला 11.5 इंच आणि रुंदीला 7.5 किंवा 7 इंच घेऊ शकतात। मी इथे 7.5 घेतलेला आहे। आता चारही बाजूला आपल्याला गोट वाळून घ्यायचा आहे। लखोटा बांधण्यासाठी आपल्याला वरच्या आणि खालच्या बाजूला पेनाचा किंवा पेन्सिलचा वापर करायचा आहे, म्हणजे आपल्याला एक रोल तयार करायचा आहे। आता एक न्यूजपेपर घेतलेला आहे, एक रिफिल घेतली आणि रिफिलच्या मदतीने मी असं रोल करत जाते। एकदम टाईट असं आपल्याला रोल करायचं आहे। जर तुमच्याकडे एम्प्टी पेन किंवा पेन्सिल असेल तर तुम्ही त्याचाही यूज करू शकतात, पण मी येथे ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी सांगते आहे। तर आपल्याला त्या कपड्याच्या रुंदीच्या मापाचा आपल्याला या दोन अशा तयार करायच्या आहेत। अशा पद्धतीने तयार करून झाल्यावर त्याला कापड कसं रॅप करायचं हे मी तुम्हाला दाखवते। 2 ते 2.5 इंचची मी पट्टी घेतली आणि त्यावर 2 वे टेप लावून घेतला। त्यावर रोल ठेवला आणि फोल्ड करत जायचं आहे। एक लक्षात ठेवायचं आहे, येथे कपडा स्टिक झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करत हा रोल करायचा आहे। आता पूर्ण रोल करून झाला। अशा पद्धतीने मी 2 रोल तयार केलेले आहे। अशा स्टिक तयार करून घेतल्या। येथे तुम्ही पेनाला किंवा पेन्सिललाही रॅप करू शकतात। तो रोल ठेवून अंदाज घेते आहे, आपल्याला शिलाई करायची आहे। तर मी अंदाज घेतला आणि त्यावर शिलाई करून घेते। कोणी लखोट्याला एकाच बाजूने रोल करतं, कोणी दोन्ही बाजूने लावतं। मी इथे दोन्ही बाजूने लावायचं दाखवणार आहे। खूप सुंदर याचा लुक दिसतो। आपल्या महाराजांच्या काळात अशाच प्रकारचे लखोटे यूज केले जायचे। ती कुठेतरी आता नाहीसं झालेलं आहे। त्यामुळे आहेर देण्यासाठी लग्नामध्ये आपल्याला किंवा कोणाला गिफ्ट मनी आपल्याला द्यायचे असतात, तर ते पेपरच्या एन्व्हलपमध्ये न देता यामध्ये तुम्ही देऊ शकतात। खूप छान आणि रिच वाटतं। आता मी असं OHP शीटचा नोट असते त्याच्यापेक्षा थोडं जास्तीचं कागद कापून घेतला आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे कपडाही यूज करू शकता, कपड्याचं पॉकेटही तयार करू शकतात। OHP शीटला मी 3ही बाजूनी शिलाई करून घेतली। वरच्या बाजूने शिलाई करायची नाही। मणी ठेवण्यासाठी टाकण्यासाठी आपल्याला जागा सोडायची आहे। असं 3ही बाजूने मी शिलाई करून घेतली आणि आता बघा, जेथे आपण रोल टाकायचे आहे, जेथे शिलाई केली आहे तेथे मी हे रोल टाकून घेते। एकदम इझिली ते टाकले जाते आहे। बघा, शिलाई करताना थोडीशी जास्तीची शिलाई करायची, म्हणजे आपले रोल व्यवस्थित तेथे स्टिक होतात। आता मी तुम्हाला नोट टाकून दाखवते। येथे तुम्हाला पाहिजे ते पैसे तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने आपल्याला तो पेपर लावायचा आहे। मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये। कसाही एन्व्हलप फिरवा, कुठूनही आपली ती नोट पडत नाही आहे, म्हणजेच एकदम पॅक होते। आता तो पॅक कसा करायचा लखोटा हे दाखवते। दोन्ही बाजूला रोल करत जायचे आणि एका नॉडने, मी येथे गोल्डन नॉड घेतले आहे, नॉडने आपल्याला असा बांधायचा आहे। किती सुंदर याचा लुक दिसतो आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि असे लग्नसराईला आपण आहेर म्हणून हे नक्की यूज करू शकतो। तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। बघा, दोन्ही स्टिकच्या बाजूला आपण बीड्स, लटकन किंवा लेस काहीही लावू शकतो, डायमंडची लेस लावू शकतो। बघा, बॅक साईडने सुद्धा त्याचा लुक किती सुंदर वाटतो आहे। जुन्या काळात बघितलेलं आहे ते आपण स्वतः तयार करू शकतो। आता बघा, ही मी तुम्हाला ओपन करून दाखवते। बघा, अशा पद्धतीने याचा लुक झालेला आहे। दोन्ही बाजूने तुम्हाला दाखवते, बॅक साईडने पण आणि सीध्या साईडने पण। खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।